एका घनदाट जंगलात एक उंच वटवृक्ष होता, जो नदीच्या काठावर होता. या वटवृक्षावर एक माकड राहत असे, जो खूप चतुर आणि चपळ होता. त्याला फळं खायला खूप आवडायचं. रोज तो त्या झाडावरच्या मधुर फळांचा आनंद घेत असे. त्या नदीत एक मोठा आणि धूर्त मगरही राहत होता, जो लांबून माकडाला पाहत असायचा आणि त्याला पकडण्याच्या योजना आखत असे. एक दिवस मगरीने ठरवलं की तो माकडाला आपल्या बुद्धीने फसवेल आणि त्याला खाईल. मगर स्वतःशीच, हा माकड रोज इतकी स्वादिष्ट फळं खातो, नक्कीच त्याचं मांस खूप चविष्ट असणार. मला काहीतरी करावं लागेल त्याला पकडण्यासाठी. मगरीने एक योजना आखली आणि माकडाशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला. एका शांत दिवशी मगर माकडाच्या झाडाजवळ गेला आणि गोड आवाजात बोलू लागला, मगर, अरे माकडभाऊ, काय गोड फळं खातोस रे. तुझं आयुष्य खूपच मजेत चाललं आहे. माकड सावध होता, पण त्याने उत्तर दिलं, माकड, हो, ही फळं खरंच खूप गोड आहेत. पण तू असा अचानक का आलास इथे? तुला काहीतरी हवंय का? मगर गोड आवाजात, अरे, मी तर तुझं कौतुक करायला आलोय. तू खूप चतुर आणि चलाख आहेस. आपली मैत्री करावी असं मला वाटतं. मला खूप एकटं वाटतंय नदीत. तू माझा मित्र होशील का? माकड थोडा बुचकळ्यात पडला. त्याला मगरीच्या हेतूवर संशय आला, पण तो बुद्धिमान होता. त्याने मगरीच्या योजनेचा भाग बनून त्याला फसवण्याचं ठरवलं. माकड हसतं, रे मित्राची गोष्ट तर मस्तच आहे. मग कधी भेटूया आपण? मी इथेच झाडावर असतो. मगर, तू झाडावर, मी पाण्यात. मित्र कसे भेटणार? असं कर, तू माझ्या पाठीवर बस, आपण नदीत मस्त फेरफटका मारू. माकडाने पटकन मगरीच्या योजनेचा फास ओळखला. पण त्याने आपला चेहरा भावशून्य ठेवला आणि म्हणाला, माकड, अरे वा, मला खूप आनंद होईल. मी लगेच तुझ्या पाठीवर बसतो. माकड मगरीच्या पाठीवर बसला. मगर हळूहळू नदीत पोहायला लागला. आता त्याच्या डोक्यात एकच विचार होता, माकडाला कधी पकडू आणि कधी खाऊ. नदीच्या मधोमध आल्यावर मगर बोलला, मगर हसतं, रे माकडभाऊ, मला एक गोष्ट सांगायचीय. खरं तर मी तुला मित्र म्हणून नाही, तर खाण्यासाठी घेऊन चाललो आहे. मला वाटतं तुझं हृदय खूप स्वादिष्ट असेल. माकडाने स्वतःला शांत ठेवत लगेच एक योजना आखली. माकड, अरे वा, तुझी योजना तर छानच आहे. पण तुझं दुर्दैव आहे, कारण माझं हृदय मी झाडावरच ठेवलं आहे. मी ते फळं खाऊन खाली ठेवतो आणि फक्त मजेत इकडे येतो. हृदयाशिवाय मला काही उपयोग नाही तुझ्या योजनेचा. मगर आश्चर्यचकित, काय? हृदय झाडावर ठेवलं आहेस? मग आपण परत जाऊयात, ते घेऊन येऊ. मगरीने पटापट माकडाला परत झाडाजवळ नेलं. माकड पाणी गाठताच लगेच उडी मारून झाडावर चढला आणि जोरात हसू लागला. माकड हसतं, रे मगर, तू तर खूप मूर्ख निघालास. कोण माणूस आपलं हृदय बाहेर ठेवतो का? हृदय नेहमी शरीरातच असतं. आता जा, मला फसवण्याचा प्रयत्न करायचं सोड आणि चांगला मित्र बनायचं शिक. मगरीला आता आपल्या मूर्खपणाचं समजलं आणि त्याने आपलं डोकं खाली घातलं. मगर, माकडभाऊ, तू खरंच खूप चतुर आहेस. मी माझी चूक मानतो. आपण खरोखरच मित्र बनूया. माकडाने मगरीला माफ केलं, पण त्याने ठरवलं की तो त्याच्यावर कधीच पूर्ण विश्वास ठेवणार नाही. त्या दिवसानंतर मगर आणि माकड कधीच एकमेकांच्या जाळ्यात अडकले नाहीत, पण त्यांनी एकमेकांपासून सावध राहण्याचं शिकून घेतलं.